नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेत राजकीय आरोप प्रत्यारोपांसह शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर जोरदार भाष्य करण्यात आलं. कुंभमेळ्याच्या कामांवरून संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या टीकेला महाजनांनी प्रत्युत्तर देत टीका करण्यापेक्षा नाशिकमध्ये या वस्तुस्थिती पहा असा आक्रमक सूर लावला. अच्छा, संजय राऊत साहेबांनी त्यांनी करावं आंदोलन. ते वारंवार माझ्यावर आरोप करतायत, भ्रष्टाचार झाला म्हणते कुंभमेळ्यामध्ये. परवा राज साहेब म्हणाले की या ठिकाणी सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत, सगळे गुजराती ठेकेदार आहेत. मी सगळी माहिती घेतली. मी 50 ठेकेदारांची माहिती घेतली. 50 मध्ये फक्त एक ठेकेदार कोणीतरी फक्त गुजरातचा आहे. खरं म्हणजे टेंडर प्रोसेस आहे, देशभरातून कोणी ते टेंडर भरू शकतं. पण या ठिकाणी फक्त एकच ठेकेदार गुजरातचा आहे आणि ते छोटंसं काम त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणून मला असं वाटतं असे निराधार आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. आपल्यालाही कल्पना आहे 30-30, 35% बिलो काम या ठिकाणी गेलेले आहेत. महापालिकेमध्ये सगळे टेंडर आपण बघितलं तर 20%, 22%, 25%, फायबर केबलचं काम 42% बिलो गेलेलं आहे. अतिशय ट्रान्सपरन्सी या सगळ्या कामांमध्ये, पूर्ण स्पर्धा या कामामध्ये या ठिकाणी होते. कुणालाही पाठीशी घाललं जाते किंवा कुणाचा ठेकेदार पुढे आणला जात नाहीये. आणि असं असताना विनाकारण कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे घेत आहेत. मला त्यांनी माहितीच्या आधारावर बोललं पाहिजे. कुठे काही जीप लावली टाळ्याला असं न करता आपण पूर्ण माहिती घ्या, ठेकेदारांची नावं घ्या, किती कामं बिलो गेली आहेत, किती टक्के बिलो गेलेली आहेत याची माहिती घ्या आणि मग बोला. पण नाशिकच्या कुंभाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत. आणि त्यांना विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण असं कुंभमेळ्याला बदनाम करू नका. नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांवरही महाजनांनी प्रतिक्रिया दिली. मलाही भूकंपाचा धक्का जाणवला असं सांगत नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र हे धक्के नॉर्मल असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासाबाबत प्रत्येक भेटीत आणि प्रवासात राजकारण शोधण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं असता त्या आपल्याला का भेटत आहेत याची माहिती नसल्याचं महाजनांनी सांगितलं. नाशिक-पुणे रेल्वेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाजनांनी महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली असून स्थानिकांची नेमकी मागणी काय आहे याचा अभ्यास केला जात आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मनोज जरांगे यांच्या संदर्भातील प्रश्नावर मात्र महाजनांनी भाष्य करणं टाळलं. कुंभमेळ्याच्या कामांवरील विरोधकांची टीका, भूकंपाचे धक्के, नाशिक-पुणे रेल्वेचं आंदोलन आणि राज्यातील राजकीय भेटीघाटी या सर्व मुद्द्यांवर गिरीश महाजनांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्री महाजनांच्या या वक्तव्यांवर विरोधक काय पलटवार करतात याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.